नमस्कार, मी रुशाली यादव सारंग, TV9 विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण झाली आहे। जयपूरच्या कार्यक्रमात हल्लेखोर समर्थक म्हणून गर्दीमध्ये शिरले आणि त्यानंतर त्यांनी हल्ला केला। पाहूयात एक रिपोर्ट। राजस्थानच्या जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेला मारहाण झाली। नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नावर अभिजित दिपके पुण्यानंतर जयपूरला आला होता। इथे तरुणांशी संवाद साधला जाणार होता, मात्र समर्थकांच्याच गर्दीमध्ये काही हल्लेखोर घुसले आणि समर्थक म्हणून जवळ जाताच हल्लेखोरांनी दिपकेला मारहाण सुरू केली। त्याच्या काही मिनिटातच कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी हल्लेखोरांना पकडून त्यांनाही चोप दिला। अभिजित दिपके आणि इतर शेकडो तरुण शहीद स्मारक इथे आंदोलन करत होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। त्याच वेळी मारहाणीचा हा प्रकार घडला। तो आप एक बार नहीं 10 बार हमले करवाइए, एक नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो कोई भी डिस्ट्रैक्ट नहीं होइए, अपने मुद्दे पर टिके रहिए। हमारा मुद्दा है धर्मेंद्र प्रधान शुड रिज़ाइन एंड नोबडी वो चाहे कितने भी हाथ उठा ले, हम अपनी तरफ से हाथ नहीं उठाएंगे। हमारी मूवमेंट पीसफुल है और हम इस मूवमेंट को पीस एंड लव के साथ ही आगे बढ़ाएंगे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच याआधी पालक मुलगा परदेशात चालला म्हणून चिंता करायचे, मात्र आता मी आपल्याच देशामध्ये आल्यानंतर माझी आई चिंताग्रस्त होती असं विधान अभिजित दिपकेनं केलं होतं। त्याच्या आईवडिलांनी देखील भीती वर्तवली होती। त्याच दिपकेला जयपूरमध्ये काही हल्लेखोरांकडनं मारहाण झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर देखील टीका होते। नाही, माझ्या आईवडिलांना भीती वाटतेच थोडीफार। मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत। काल जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते आणि जे काही आईवडील बघत असतील मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे। मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल। तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील। घाबरू नका तुम्ही घाबरतात ह्या सरकारला प्रश्न नाही विचारत, त्यामुळे आज नीट CBSE सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे। जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही। सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल। प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।